नीट पेपर फुटीतील सगळ्या 13 आरोपींविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलंय। राऊज एव्हेन्यू कोर्टात आज या आरोपपत्रावर सुनावणी पार पडणार आहे। आरोपींना यापुढे फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केलं जाईल, तर पेपर फोडणं, गुन्हेगारी कट रचणं, भ्रष्टाचार करणं आणि फसवणुकीचे या सगळ्यांवर आरोप आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणातील सगळ्या 13 आरोपींविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं असून आज राऊज एव्हेन्यू न्यायालयात त्यावरच सुनावणी होणार आहे। आरोपींवर पेपर फोडी, गुन्हेगारी कट रचणं, भ्रष्टाचार करणं आणि फसवणुकीचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेत आणि आज प्रकरणाची सुनावणी यापुढे आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। नीटचा पेपर फुटला त्यानंतर तपासाला वेग आला आणि त्या तपासातूनच 13 जणांना अटक झालेली आहे। तर नीट पेपर फुटीतील सगळ्या 13 आरोपींविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आणि याच आरोपींवर आज कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। राऊज एव्हेन्यू कोर्टात आज या आरोपपत्रावर सुनावणी असेल आणि आरोपींना यापुढे फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केलं जाणार आहे। संसदेमध्ये विधेयक मांडलं गेलं, परीक्षा सुधारणा विधेयक, आणि त्यात या सगळ्या तरतुदी आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करून 2 महिन्यात या सगळ्या प्रकरणांमध्ये निकाल देणं बंधनकारक केलं गेलंय आणि त्यानुसारच आज जेव्हा या आरोपपत्रावरती राऊज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी पार पडेल त्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल केलं जाणार आहे। या सगळ्याच 13 जणांवर पेपर फोडणं, भ्रष्टाचार करणं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान करणं असे गुन्हेगारी कट रचण्याबरोबरच इतर महत्त्वाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत।